गुरुदेव दत्त. आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव हा दत्त स्वरूप त्या स्वरूपाला स्मरण करून उत्सव हा करत असतो. पण गुरु म्हणजे कोण? गुरुचा अर्थ जो लघुण आहे तो गुरु, पण त्याच्या व्यतिरिक्त गुरु म्हणजे शिष्य महिमा. शिष्याचा महिमा इतका मोठा असतो, म्हणून गुरु आहे म्हणून शिष्य आणि शिष्य आहे म्हणून गुरु आहे. हे जे अतूट नातं, अतूट बंधन कोण असेल तर दोन जुगलबंदीतले ही मोठं एक नातं म्हणजे गुरु आणि शिष्य. त्याच्या व्यतिरिक्त असं नातं कुठेच जगात नाही. ते एकमेव नातं म्हणजे गुरु आणि शिष्य. जीवनाला खरी समज, जीवनाला खरा आदर्श आणि जीवनाला कसं घडवायचं हे कोण शिकवत असेल तर गुरु आणि शिष्य हे त्याच्यावर प्रेम करतो. म्हणून प्रेम करत असताना गुरु त्याला सगळं शिकवत असतो. असं हे अलौकिक नातं म्हणजे ते नातं परंपरागत आपण पाहत आलो. दत्त परंपरेमध्ये अनेक शिष्य होऊन गेले. परशुराम होऊन गेला, कातवीर येऊन गेला, त्यांचे शिष्य होते. त्या शिष्यामध्ये इतकं त्याने तेवढंच प्रबळ बनवलं गुरुला, गुरुने शिष्याला. गुरु सगळंच देतो शिष्याला, गुरुकडे काहीच ठेवत नाही. एवढं जशी आई असते, आईचं प्रेम आणि गुरुचं प्रेम सारखंच. त्याच्याजवळ काहीच ठेवत नाही, सगळं असं देऊन टाकतो. पदसुद्धा देतात गुरु. काय ठेवते त्यांच्याकडे? त्यांना शब्दातून वाणी देतो, आत्मज्ञान देतो. परत गुरु हे पदसुद्धा गुरुच देतो. म्हणजे गुरु हा किती मोठा एक तत्व आहे. ते तत्वाने तत्वाला बनवतो. जसं सागरातलं पाणी ढगात जातो, ढगातून पाणी पुन्हा नदीत येतो, पुन्हा सरोवरातून पाणी पुन्हा तो नदीतून पुन्हा सागरात जातो. त्या तत्वाला मिळतो. तसाच गुरुतत्व हे गुरुला शिष्य मिळत असतो आणि त्या शिष्याने त्या तत्वाने मिळून त्याला तो प्रबळ बनत असतो. म्हणून गुरुनाते हे फार मोठं असतं, निस्वार्थीपणे असते, कुठलीच अपेक्षा नाही. पण सगळ्यात जास्त जर कोणाचं नातं असं प्रेम असेल तर ते म्हणजे शिष्याचं. पूर्ण निष्ठा, पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पित भाव एकमेव कोणाकडे बघायला मिळत असेल तर शिष्याकडे. म्हणून शिष्य हा सगळ्यात उंच कोटीचा आहे. गुरुपेक्षा शिष्य मोठा आहे. म्हणून गुरुला जेवढं नमन आहे तेवढं शिष्याला पण ते गुरुकडनं नमन असतं. उगीच ना एकमेकाचा महिमा वाढते. म्हणजे गुरुचा महिमा शिष्य वाढवतो, शिष्याचा महिमा गुरु वाढवतो. त्याला प्रबळ बनवतो, सबळ बनवतो विचारातून. म्हणून गुरु दत्तात्रय भगवंताच्या शरणी आपण आहोत. सगळ्याला आपल्याला त्यांनी प्रबळ बनवलं, त्याच्या स्वरूपाचा बनवलं. तो स्वरूप आणि मी स्वरूप वेगळा नाही, हा भाव आपल्यात उत्पन्न केला महाराजांनी. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून शिष्य हे इतकाच, जेवढा गुरु महत्त्वाचा आहे तेवढा शिष्यही तेवढाच महत्त्वाचा आहे. गुरुदेव दत्त.